नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल आणि ढाबा स्टाईल चमचमीत अस्सल पंजाबी राजमा. हा राजमा इतका चवदार होतो की एकदा बनवाल ना तर घरातील सगळे परत परत मागून खातील. काही टिप्स पण आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करतोय आपण. तर मी राजमा भिजवला होता रात्री, तर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा पांढरा राजमा आहे. छान असा फुलला. आता आपण ह्याला कुकरला लावणार आहोत आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या. तर कुकरमध्ये आपण राजमा टाकलेला आहे आणि पाणी टाकतो आपण. 1.5 पेला पाणी ओततोय त्याच्यामध्ये. मऊसूद असं शिजवून घ्यायचं आपल्याला. आता काही साहित्य पण आहेत. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला, 3 लवंग आणि हिरवी विलायची 2 घेतलेल्या आहेत. तमालपत्र आणि अर्धा चमचा हल्दी पावडर टाकलेला आहे. कलर छान येतो आपल्या राजमाला. दालचिनीचा तुकडा टाकतो आपण, लवंग, तमालपत्र टाकलेला आहे आणि हिरवी वेलची. आता ह्याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेतोय. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मऊसूद असा राजमा शिजलेला आहे. तर आता आपण ह्याच्यातला थोडा राजमा काढून घेणार आहोत. थोडासा साईडला काढते फक्त. आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये फिरवणार आहोत. तर साहित्य पण सांगते. 1 चमचा जिरी, 1 कांदा किसून घेतला, आलं लसूण पेस्ट, 1 टमॅटो किसून घेतलेला आहे, कसुरी मेथी घेतली, चवीप्रमाणे मीठ घेतलं, अर्धा चमचा हळदी पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. तर आपण हा राजमा फिरून घेतो. कधी कधी काय होतं की राजमा इकडं आणि पाणी इकडं होतं, तर ते होऊ नये. भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण राजमा मिक्सरच्या जारमध्ये फिरून घेतला. तर रेसिपी सुरुवात करतोय. तर पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेला आहे. किसून घेतलेला कांदा टाकला आहे. कांदा कच्चा आहे त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटोस्तर. आता त्याच्यामध्ये टमॅटोसुद्धा टाकतोय आपण. छान असं तेल सुटोस्तर परतून झालं की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय, 1 छोटा चमचा. आता आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकतोय. प्रत्येकी 1-1 चमचा आहे. अर्धा चमचा हळदी पावडर आहे आणि चवीप्रमाणे मीठ आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता आपले मसाले तळाला चिटकू नये त्यामुळे थोडंसं अगदी गरम पाणी ओतणार आहोत त्याच्यामध्ये आपण. आता व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता झाकण ठेवतोय आपण 1-2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मसाल्याने तेल पण छानसं असं सोडलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये जो राजमा घेतलेला आहे शिजून तो टाकतोय त्याच्यामध्ये. पाणी सकट टाकायचं आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण जो मिक्सरच्या जारमध्ये राजमा फिरवून घेतला आहे, आपल्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी तो राजमा टाकतोय आपण सगळा. ह्याच्यामुळं राजमा इकडं आणि पाणी इकडं होत नाही, भाजीला घट्टपणा येतोय. व्यवस्थित फिरवून घ्यायचं. या भाजीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आपण एक तडका पॅन घेतोय. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा बटर घेतलेला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत. बटर पण छानसं वितळलं आणि 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ते टाकतोय. हे कसुरी मेथीचा फ्लेवर राजमाला खूप छान बसतो. आवर्जून टाका कसुरी मेथी. आता हा तडका आपण भाजी ओततोय. हा राजमा आहे ना, रोटीबरोबर म्हणा किंवा नानबरोबर म्हणा किंवा जिरा राईसबरोबर अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करा. आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फिरवून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि झाकण ठेवतो आपण 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे. मऊसूद असा राजमा शिजलेला आहे. खूप छान शिजला आहे. वास तर खूप छान येतो. तयार झाला आहे आपला गरमागरम आणि टेस्टी पंजाबी राजमा. सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या चवदार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.